अखिल भारतीय मराठी रंगमंच परिषद के घटक संगठन बलरंग भूमि की महाराष्ट्र अध्यक्ष अभिनेत्री नीलम उदय सामंत शिर्के ने धुले में एक संवाददाता सम्मेलन संपन्न किया। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद की घटक संस्था बालरंग भूमि की महाराष्ट्र अध्यक्ष और जानी मानी अभिनेत्री निर्माता नीलम उदय सामंत शिर्के ने मोबाइल और गैजेट्स में फंसे बच्चों को जीवंत थिएटर में लाने और उन्हें सामाजिक रूप से जोड़ने की आशाजनक भूमिका प्रस्तुत की। नीलम सामंत धुले जिला मराठी पत्रकार संघ की प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रही थी। इस अवसर पर सामंत ने जिला शाखा की नई कार्यकारिणी भी घोषित की। नीलम सामंत ने बाल रंगमंच के बारे में जानकारी देते हुए कहा कि बाल रंगमंच केवल बाल कलाकारों के अभिनय तक ही सीमित नहीं है, बल्कि बाल कलाकारों को भविष्य में लेखन, निर्देशन, पृष्ठभूमि, संगीत, सेट डिजाइन, ध्वनि डिजाइन जैसे सभी कलाओं में तकनीशियन के रूप में आगे आना चाहिए। लाइटिंग, मेकअप के साथ ही बच्चों का अभिनय इस बाल रंगमंच के माध्यम से व्यवस्थित करने का प्रयास किया जा रहा है। बाल रंगभूमि से जुड़े बच्चों में आत्मविश्वास जगाने के लिए बाल रंगभूमि विशेष कार्य करेगी। सामंत ने यह भी कहा कि बाल रंगमंच में बालक के समग्र विकास के लिए प्रयास किए जाएंगे। आणि आता आम्हाला माझी ओळख करून दिलीच तुम्हाला, तुम्ही सगळे ओळखत असालच। एक छोटी कलाकार आहे ती बऱ्याच वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रामध्ये पूर्णपणे कार्यरत होते। आता तेव्हा ती ओळख आहेच, पण बालरंगभूमीचे अध्यक्ष म्हणून या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रात मला इथे बसवलं। आता हे सगळ्यांनी मिळून यासाठी सांगितलं की जे काही काम करायचंय ते अध्यक्ष म्हणून एकटे तर माझे सगळे सभासद, माझ्या बरोबरचे सगळे सहकारी एकत्र करतो। आणि जेव्हा आम्हा बरोबर होतं तेव्हा तुमची 25 वर्ष, तुमची 50 वर्ष असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी थोडं मोजायला लागले। माझे वय आणि त्याच्या पुढची 50 वर्ष मोजून बघितली तर मी 100च्या पुढे जाते। म्हणजे 100 वर्ष आयुष्य मिळावं असं आम्हा तुम्ही मला सांगितलं, मी धन्यवाद। बालरंगभूमीबद्दल सांगायचं झालं तर बालरंगभूमी परिषद ही फक्त बालनाट्य किंवा बाल शिबिर ही नाट्य शिबिर करण्यापुरतच मर्यादित नाही, तर बालरंगभूमी म्हणजे की बालकलाकारांनी रंगमंचावरती, रंगभूमीवरती सादर केलेली प्रत्येक कला या संस्थेमध्ये येते। त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, चित्रकला, जादूगार, स्कल्पचरिंग सगळी तुम्ही म्हणाल की सगळी आपली लोककला देखील याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट आहे। मुलांचा, बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर संस्कार व्हावे हा देखील असा बालरंगभूमीने घेतलेला आहे। बालरंगभूमी परिषद आणि आमचे सगळे सभासद काम करताना आम्ही कुठल्याही अपेक्षेने काम न करता फक्त एक आपण काही समाजाला देणं लागतो। आपली पिढी, आपली जी यंगस्टर पिढी आहे ही मोठी व्हावी, तुमचे मोठे कलाकार ते व्हावे, त्यांचा तंत्रज्ञ निर्माण व्हावे, त्यातनं ज्या कुठल्या करिअरमध्ये ते जातील त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स यावा, 4 लोकांसमोर उभं राहिल्यानंतर आपली मतं मांडण्याचा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा, याच्यासाठी बालरंगभूमी काम करते। बालरंगभूमीमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये बालक आताचे जे कोविडमध्ये अडकून पडलेले आहेत, म्हणजे कोविडमध्ये यासाठी मी म्हणजे अडकून पडले की कोविडमध्ये ऑनलाईनमध्ये जे गॅजेट आणि मोबाईल हातात आले ते अजूनपर्यंत मुलांचे सुटलेले नाही आहेत आणि अजूनही त्यांना घरात राहून त्या मोबाईलवर ऑनलाईन आणि बाकी गेम्स पण ऑनलाईनच करायचे, अभ्यासही ऑनलाईन करायचा आणि मित्रमंडळी ऑनलाईनच करायचे। तसं न करता या मुलांना जरा मोबाईल बाजूला ठेवायला लावून, गॅजेट बाजूला ठेवायला लावून सजीव रंगभूमीवर आणायचा। त्यांनी या रंगभूमीवरती येऊन आपली कला सादर करावी, बाकीच्या बरोबर सोशल लाईफ एन्जॉय करावं। जे संस्कार विसरून चालले आहेत मुलं ते संस्कार पुन्हा कुठेतरी त्यांच्यामध्ये अंगीभूत आणून द्यावे, हे काम बालरंगभूमी सध्या करते। बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रभरचा दौरा काढलेला आहे। या दौऱ्यामध्ये प्रत्येक शाखेचे महाराष्ट्रातले वेगवेगळे सभासद, कार्यकारी हे आमच्या बरोबरही दौऱ्यामध्ये असतात। जे त्या शाखेच्या अडचणी आहेत त्या शाखेच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। समजा त्या शाखेकडे काही नवीन प्रकल्प असतील, कार्यक्रम असतील तर ते आम्ही आमच्याकडे घेऊन आमच्याकडनं ते आम्ही दुसऱ्याही शाखांमध्ये येतो। त्यामुळे बालरंगभूमी काम करताना ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणारी आहे। त्याच्यामध्ये कोणी आपापली फक्त शाखा बघावी आणि आपापली शाखेचे सभासद वाढवावे अशातला भाग नाही। प्रत्येकाने काम करायचंय तर बालरंगभूमीसाठी काम करायचं।